आमरस रेसिपी फक्त पुणेकरांसाठी। बाजारात मंडई बंद होण्याच्या आसपासच्या वेळेत आंबा खरेदीसाठी जावे, जेणेकरून आंब्याच्या भावाबद्दल चांगली घासाघीस करता येईल। बाजारात बरेच आंबे उपलब्ध असतात, जसे हापूस, पायरी, तोतापुरी, बदामी, लंगडा इत्यादी। आंबे विकत घेताना पुरेशी घासाघीस करावी। निम्मे आंबे महागाचे, निम्मे स्वस्तातले घेतले तरी चालतील। घरातून निघताना आणलेल्या पिशवीत आंबे घ्यावे, अन्यथा 2 रुपये देऊन पिशवी विकत घ्यावी लागेल। घरी आल्यानंतर आंबे देवासमोर ठेवावे। आंबे धुवून घेतल्यानंतर आंबे सोलून घ्यावे। आंब्याच्या साली लहान मुलांना चोखून खाण्यास द्यायला हरकत नाही। आमरस काढल्यानंतर त्यात योग्य प्रमाणात दूध घालावे, प्रमाण वाढण्यासाठी। नंतर आमरसामध्ये आर्टिफिशियल फ्लेवर टाकावा, जेणेकरून ओरिजिनल तोतापुरी की पायरी हे ओळखता कामा नये। त्यानंतर आंब्यामध्ये जायफळ टाकावे, जेणेकरून उत्तम सुगंध येईल। सजावटीसाठी रंगीत टुटी फ्रुटी टाकावी, त्यासाठी फारसा खर्च येत नाही। नंतर आमरस एका सुंदर मगमध्ये काढावा आणि फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवावा। थंड झाल्यानंतर त्यामध्ये स्ट्रॉ ठेवावा। स्ट्रॉचा खर्च जास्ती नाही, अंदाजे 1 रुपया प्रति स्ट्रॉ। आता मग टेबलवर ठेवून त्याचा वेगवेगळ्या अँगलने फोटो काढावा। ओठाचा चंबू करून सेल्फी काढल्यास उत्तम। फोटो सोशल मीडियावर टाकावा विथ कॅप्शन एन्जॉईंग मँगो स्क्वॅश। धन्यवाद।